नेशनल एजुकेशन पॉलिसी हो या 21st सेंचुरी स्किल हो, ये हमें ये बताती है कि बच्चों में इम्पैथी, ईक्यू, एसक्यू दैट इज़ इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन लाना चाहिए। अरे पर कैसे लाए? तो थैंक्स टू पीटा, ये कैसे लाए ये बच्चों में लाने के लिए पीटा ने जो इतनी ब्यूटीफुल एली हमें गिफ्ट दी है। सो थैंक यू सो मच। ये बच्चों में जो एक प्यार कैसे महसूस करें और एनिमल के साथ हम कैसे काइंड हो, जब बच्चे एनिमल के साथ काइंड जब करके सीखेंगे, बड़े होंगे, तब तो वो ह्यूमन के साथ काइंड बनेंगे। सो बिग थैंक यू टू पीटा। और स्पेलर हेरिटेज स्कूल ने नासिक में सब स्कूल के लिए, ये सिर्फ स्पेलर के बच्चों के हमने रखा नहीं है, नासिक के 40 स्कूल में ये 1 महीना नासिक की गेस्ट है, तो जितने भी नासिक करे 1 महीना अपने पास गेस्ट आई है, तो उस गेस्ट को हम दिल से स्वागत करेंगे। प्राण्यांबद्दलची संवेदनशील कथा सांगणारी आशियातील पहिली ॲनिमॅट्रॉनिक हत्तीण एली पीटा इंडियातर्फे नाशिकमध्ये पहिल्यांदाच रोबोटिक हत्तीचं सादरीकरण. नाशिकमधील विविध करमणुकीच्या ठिकाणी तसंच धार्मिक कार्य आणि मिरवणुकांमध्ये हत्तीचा वापर करून पैसे मिळवण्यासाठी तसंच धार्मिक श्रद्धा जोपासण्यासाठी हत्तींना माणसाच्या मनाप्रमाणे वागवण्यासाठी त्यांच्या होणाऱ्या छळाबाबत जनजागृती करण्यासाठी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पीटा या संस्थेनं एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. लहान मुलांच्या करमणुकीचं साधन आणि आकर्षण असलेल्या सर्कशीत हत्तींना मोठ्या प्रमाणावर छळवणुकीला सामोरं जावं लागतं. अशा प्रकारच्या छळवणुकीचं कथन हत्तीच्या तोंडूनच करण्याची अनोखी कल्पना संस्थेकडून शाळांमध्ये राबवली जाते. या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डोळे मिचकावणे, कान हलवणे एवढंच नाही, तर अगदी हुबेहूब जिवंत भासणाऱ्या एली या ॲनिमॅट्रॉनिक हत्तींनं उपस्थित सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आपल्या लहानपणी आईपासून झालेली ताटातूट, सर्कशीत कैद असताना झालेला छळ आणि अखेर सुटका होऊन अभयारण्यात मिळालेल्या आनंदी जीवनाबद्दलच्या संवेदनशील कहाणीनं प्राण्यांबद्दलच्या दयाळूपणा आणि त्यांच्या भावनांचा आदर करण्याबाबत प्रबोधनात्मक जागृती केली आहे. निमित्त होतं पेटा इंडिया, इस्पॅलियर द हेरिटेज स्कूल आणि उपाध्याय फाउंडेशन यांच्या वतीनं आशियातील पहिल्या रोबोटिक एली हत्तीन हिचं नाशिकमध्ये दिमागदार कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आलं. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, डॉक्टर प्राजक्ता जोशी, पेटा इंडियाच्या शिक्षण व्यवस्थापक मीनाक्षी नारंग, मिनल शाह, अनुष्का यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत एली सादर करण्यात आली. पेटा इंडिया या संस्थेनं मे 2023 मध्ये प्राण्यांबद्दल संवेदनशीलता आणि सजगता निर्माण करणारा आशियातील पहिलाच ॲनिमॅट्रॉनिक हत्तीण तयार केली. आपली कहाणी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगते. अभिनेत्री दिया मिर्झा यांचा आवाज वापरला असून ती विद्यार्थ्यांना कथा सांगते. यावेळी एलीने डोळे मिचकावणे, कान हलवणे अशा हालचाली करून शेकडो विद्यार्थ्यांना भुरळ घातली. निसर्ग, प्राणी आणि विद्यार्थी यांच्याकडून आपण नेहमी नवीन गोष्टी शिकत असतो. प्राण्यांबद्दल नव्या पिढीमध्ये संवेदनशीलता, दयाळूपणा आणि करुणा निर्माण करण्याच्या दृष्टीनं एली हत्तीण हिची ही गोष्ट अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल, असं मत यावेळी पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केलंय. तसंच सचिन जोशी यावेळी म्हणाले, एलीची भेट आमच्या विद्यार्थ्यांसाठी खरोखरच ज्ञानवर्धक अनुभव होता. तिच्या जिवंत भासणाऱ्या उपस्थितीनं आणि ती घेऊन आलेल्या दयाळूपणाच्या संदेशानं विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. एलीमुळे विद्यार्थ्यांना समजलं, हत्ती जंगलातले प्राणी आहेत, कैदेत राहणारे नाहीत. या उपक्रमामुळे सर्व सजीवांबद्दल दयाळूपणा आणि आदर यावर अर्थपूर्ण चर्चा सुरू झाल्या. प्राजक्ता जोशी म्हणाल्या, पेटा इंडियाची एली प्रभावीपणे सांगते की हत्ती हे संवेदनशील, भावनिक प्राणी आहेत आणि त्यांना आदर मिळायला हवा. आमच्या शाळेत तिनं घालवलेल्या वेळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि प्राणी कल्याणाबाबत अर्थपूर्ण विचार सुरू झाले. उपाध्याय फाउंडेशनच्या सहसंस्थापक वृंदा उपाध्याय म्हणाल्या, या उपक्रमाचा उद्देश हत्ती हे संवेदनशील, दयाळू प्राणी आहेत याची जाणीव करून देणं आणि मुलांच्या मनात करुणा जागवणं आहे. पेटा इंडियाच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थापक मीनाक्षी नारंग यावेळी म्हणाल्या, एली मुलांना दाखवते जसा आपल्याला होतो तसाच प्राण्यांनाही त्रास होतो. वेदना, भीती, आनंद आणि प्रेम यांचा अनुभव देखील होतो. त्यांना देखील आपल्याप्रमाणे शांततेत जीवन जगण्याचा अधिकार आहे.
इस्पॅलियर हेरिटेज स्कूलच्या मुख्याध्यापिका अंकिता कुरिया यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं, तर विद्यार्थ्यांनी सूत्रसंचलन केलं. सिलिकॉन व फायबर तसंच पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करत आशियामधील पहिला ॲनिमॅट्रॉनिक हत्तीण एली तयार करण्यात आली आहे. तिचं वजन सुमारे 375 किलो आहे, तर उंची 6.5 फूट आणि रुंदी 4.5 फूट आणि लांबी 8 फूट आहे. रोबोटिकच्या माध्यमातून डोळे, कान आणि सोंड यांची हालचाल करणारा हा हत्ती स्वतःची संवेदनशील कथाही सांगतो. मनोरंजनासाठी कैदेत ठेवलेला हत्ती अनेकदा त्याच्या कुटुंबापासून आणि नैसर्गिक अधिवासापासून वेगळा केला जातो. त्यांना कठोर प्रशिक्षण दिलं जातं आणि तीक्ष्ण लोखंडी टोकं असलेल्या जड दांड्यांनी नियंत्रित केलं जातं. त्यामुळे त्यांच्या मनात भीती आणि वेदना निर्माण होते. दीर्घकाळ कैदेत राहिल्यामुळे अनेक हत्ती असामान्य वर्तन दाखवतात. त्यांना पुरेसं अन्न आणि पाणी, पशुवैद्यकीय सेवा देखील मिळत नाहीत. नाशिकमध्ये 16 शाळांना देणार भेट पेटा इंडिया आणि इस्पॅलियर स्कूल यांच्या वतीनं नाशिकमधील 16 शाळांमध्ये ॲनिमॅट्रॉनिक एली हत्तीण जाणार असून विद्यार्थ्यांना प्राण्यांविषयी संवेदनशील, दयाळूपणा आणि आदरभाव जपण्याचा संदेश आणि जागृती निर्माण करणार आहे. संविधान न्यूजसाठी अनिल केदारे, नाशिक.